आपण काय चूक केली? इयर खणून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलंय, मोटर बसून ठेवली, यांच्या शाळा केल्यात, त्यांची फी केली, यांना रुपड्या कष्ट राहिले नाही, फुकाटे नाही यांना. हे चांगले रिपीट केल्यावर काय करताय? हे भंगार भुंगार हे बेवडे बेवडे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हल्ल्यावर काय करताय? त्याला आपल्यासारखा बाप पाहिजे. ओचून आपडला सपोऱ्यानं हलाय का? मी तुला पैदा केलं तू काय माल शिकतो काय? आता हे पोर आहेत, महाराज 10वीचा पोऱ्या बलात्कार करतो, 12वीचा पोऱ्या खून करतो, 13वीचा पोऱ्या पंप लुटतो. म्हणजे काय? यांना फुकट खायची सवय लागली हरामींना. आजपासून प्रत्येक बापांना स्ट्रिक्ट करा बरं. रात्री 9 नंतर घराच्या बाहेर जायचं नाही. काय करतो पोऱ्या? 9:30 वाजले आपल्या घरात यायचं नाही, बाहेर मार तिकडं. शेजारचे म्हणले तुम्हाला माणूस की नाही, तुला दत्तक घे, तुला लय पुळका आहे, घे दत्तक. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घाला फक्त, मी करेल प्रयत्न परत. काय करते ती आवला? पोऱ्या म्हणला मी फाशी गेली, ही दुरी तू गुतो मी वडितो, इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल. कोणतं औषध घेतो? टाटा मेट्री घेतो का, निरायक कतर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो? इतरांना शिकायची नाव कोणाला लागली ते लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या. इकडून नळी घालून इकडं काढली ना, मोकळा झाला तो. ते रिकामं खाकं पाहिलं तरी म्हणजे औषध आहे काय? विनोद हा लाड केले. हे स्टेजवर बसलेले शिकलेले विकलेले हे पोलीस खात्याचे लोक, आपण लोक, आपण गरीबाचे आहेत, आम्ही गरीबाचे आहेत, मी शेतकऱ्याचाच आहे. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आता आम्हाला किती पैसे मिळाले ना रोज, तरी आम्हाला उत येत नाही. का? आम्ही गरिबीतून मोठे झालोय. आम्हाला छान आहे. 10 रुपये नसल्यावर काय होतंय आणि 2 रुपये नसल्यावर काय होतंय. टेबल होता, खाली टेबल, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. रूळ होता. आई 9वार साडीतली होती, पण गुरुजीला सांगत होती भाऊ मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. आज ह्या शिकलेले शेवटे नोकरीला लागणारे लोक आहेत ना माझ्यासमोर कीर्तनात बसलेली, ही सगळी आपल्या आईची पुण्य आहे. किती शिकवा, बापाला भेटायचं गुरुजीला, भाऊ मेला तरी चालेल हान, पण शिकला पाहिजे. अरे चिमणीवर अभ्यास करायचा, रॉकेल जर कमी असलं तर आईनं पोरग चुलीजवळ घ्यायचं आणि आईनं पोराला सांगायचं भाकरी करे पद्धत लिहून घे, रॉकेल कमी आहे, उद्या पुरलं पाहिजे, सकाळी मी तुला उजेड पडल्या पडल्या लिहायला उठीन. 7वी पर्यंत पाटी होती, पाटी साठा नव्हता तिला, अंडरपॅन्ट नव्हती 9वी पर्यंत. अरे शाळा जर सुटली ना शाळा तर पोरं पळायचे, तर एक हात दप्तराला होता आणि एक हात चड्डीला होता, तेव्हा पळता येत होत. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड होतं, ते पिळकावून द्यायचं. आपले आईबाप देव होते. आता या हरामीला सगळं फुकाट मिळालं, माझ्यातून गेले. यांना ऊत यायचं कारण काय? यांनी स्वऱ्या करायच्या, पंप लुटायची, पुरीच्या छिडी काढायच्या, हे माझ्यातले का? यांना टोटल गोष्टी ऐकत्या आहेत. शाळेतून पोरगी जर उशिरा आली तर 9वार साडीतली आई होती, पुरीला जवळ बोलायची, इकडे ये. शिकेल होती काय? शिकेल होती का? नाही. इकडे ये. का ग उशिरा आली? शाळेतून उशिरा का आली?